की कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. तेव्हा आपल्या संघातील एक एक एक्स्ट्रा प्रतिनिधी दोनही संघांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे, जेणेकरून सर्व खेळाडूंची नावं, सर्व खेळाडूंची माहिती ही आम्हाला योग्य प्रकारे मिळेल आणि ती आम्ही चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. दोन संघ हे समोरासमोर आपल्याला खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत ध्रुव 11 व्यामिका स्टार सातपाटी आणि परस्पर विरोधातील संघ आपण पाहणार आहोत पालघर स्पोर्ट्स क्लब. सामना सुरू होण्यापूर्वी जी आपली फॉर्मॅलिटी आहे ते दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की जी फॉर्मॅलिटी आहे ती आपण आयोजकांशी भेटून पूर्ण करायची आहे, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आयोजकांच्या वतीने आणि मनाचे राजे ग्रुपच्या वतीने. पहिल्या दिवसाला होते सुरुवात, पहिली लढत, बिग फाईट, बिग बॅटल रंगताना आपल्याला दिसणार आहेत. दोन्ही संघ हे पालघर जिल्ह्यातील आहेत. एक संघ आपण पाहतोय सातपाटीचा तर दुसरा संघ आहे पालघरचा. आणि दोन्ही संघामध्ये पाहिलं तर पालघर जिल्ह्यातीलच खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत. याचाच अर्थ तर डंका पालघर जिल्ह्याचा वाजेल यात काही शंका नाही. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. 5 षटकं असतील आणि 4 गोलंदाजांना प्राधान्य इथे दिलं गेलेलं आहे. चला ध्रुव 11 आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या दिशेने पाठवायची आहे. सातपाटी संघाचा 12th मन कृपया करून आपण इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आजच्या दिवसातील पहिली लढत आता सुरू होते आहे. ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर वर्सेस पालघर स्पोर्ट्स क्लब. त्यानंतरची लढत आपण पाहणार आहोत नमन 11 नालासोपारा विरुद्ध TWJ डॉमिनेटर. तिसरी लढत असणार आहे ओम साई उत्तन वर्सेस देवा स्पोर्ट्स कंगना 11 आणि चौथी लढत असणार आहे बाजार आळी मनोर विरुद्ध JR स्पोर्ट्स दहिसर. असं हे आजचं खुला गटाचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं. मनाचे राजे ग्रुप चषक वेडी 2024 वर्ष पहिलं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 30 नोव्हेंबरचा आजचा दिवस आणि खुल्या गटातील हे सर्व खेळाडू परस्परा विरोधामध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत. चला दोन बॅटर जास्त वेळची दिरंगाई करू नका. टाळ्यांच्या गजरामध्ये दोन सलामीवीरांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाते. एका बाजूला आपण पाहतोय भावेश आणि त्याच्या समवेत भावेश आणि मुजम्मिल अशी जोडी आपण पाहत आहोत सलामीला जाताना. 12th मन हा कंपल्सरी आहे, त्यामुळे तुम्हाला 12वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे.
आजच्या दिवसाच्या पहिल्या लढतीला सुरुवात होती आहे. 2 सलामीवीर फलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती किड या नावानं त्याला पसंती मिळाली आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सातपाटीकडनं एक गाव एक फॉर्मॅटमध्ये देखील बऱ्याचदा पाहायला मिळतोय आणि त्याच्या समवेत आहे मुजम्मिल. असे सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. दास गोलंदाजी मार्क वरती सनी. स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर मुजम्मल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे भावेश. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. खणखणीत दर्जेदार फटका इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळलेला आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. ऑफच्या क्षेत्रामध्ये पाठवलं चौकाराच्या स्वरूपात. सुरुवात तर चांगली झाली आहे. वेलकम बाउंड्री पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालेली आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती सनी. यावेळेला मात्र स्वीट चिटचा अँगल बनवलाय. अप्रतिम फटका. अतिशय चांगला फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एक चौकार आणि एक षटकारानिशी धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे. धाव फलकावर 10. षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र टप्पा बदलला, दिशा बदलली आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर स्विंग होणारा हा चेंडू इन स्विंगिंग बॉल होता. बॅट अगदी वेगामध्ये फिरवली होती. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळाली नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय तर स्थिरावली गेलेली आहे 10. पॉवर प्लेचं हे षटक आहे पहिलं आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तर 2 फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ डीप मध्ये तुषार बसवत यांना आपण पाहतोय आणि करण रावरे याला मिड विकेट मध्ये आपण पाहतोय. इथे मात्र कमालीचा फटका. स्टँड अँड डिस्पॅच. आउट. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. सीमा रेषेच्या पलीकडे. काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय मुजम्मिल आपल्या संघासाठी. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसरा बॉल जो आहे तो निर्धाव पाहायला मिळाला आणि चौथ्या बॉलवरती देखील षटकार पाहायला मिळालाय. पॉवर प्लेच्या या षटकाचं स्वागत अगदी आपल्या अंदाजामध्ये मुजम्मिल करताना दिसतोय. षटकातील 5वा बॉल आता घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सनी तयार. ते मात्र स्विच हिट पुन्हा एकदा खेळलेला आहे. अगदी गॅप मध्ये चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावांसाठी. दिसतोय मुजम्मिल आपल्या संघाकरिता 5च्या 5 चेंडू आतापर्यंत मुजम्मिलने फेस केलेत आणि या धावांची लयलूट जी आहे ती काही थांबायचं नाव घेत नाही. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा सनी टू मुजम्मिल. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळलेले आहेत. अगदी करारा प्रहार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार. 4 धावांसाठी. गुड शॉट.
सहर्ष स्वागत. मनाचे राजे चषक वेळी 2024च्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहिलं तर अक्षरशः धावांची लयलूट पाहायला मिळाली. 3 चौकार आणि 2 षटकार पाहायला मिळाले. एकत्रितपणे 24 धावा कुठल्या या पहिल्या षटकात. फलंदाज मुझम्मिलने काय क्लास बॅटिंग केली आहे या पहिल्याच ओव्हरमध्ये. कारण की आजच्या दिवसाचं महत्त्व हे काही वेगळंच आहे. खुल्या गटातील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा खेळाडू सर्व आहेत आणि अनुभव आहे सर्व खेळाडूंच्या गाठीशी आणि तोच अनुभव यावेळेला प्रथम फलंदाजी करताना मुझम्मिलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती सौरभ वर्मा. सौरभ वर्मा गोलंदाजी मार्क वरती येतोय. गुजरात उमरगावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच गोलंदाजी मार्क वरती. अगदी पहिला बॉल यावेळेला भावेश ऑन साईडला खेळण्याच्या मनस्थितीमध्ये होते. तितका चांगला बॉल शरीराचा वेध घेऊन जाणारा पाहायला मिळाला. कुठली धाव मिळाली नाहीये. निर्धाव चेंडू इथे जरूर पाहायला मिळाले. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज सौरभ तयार पुन्हा एकदा. ते मात्र सुकूप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जो आहे तो पाहायला इथे मिळालाय. पहिल्या षटकाचा विचार आपण केला तर मोठ्या प्रमाणात धावा जमल्या गेल्या. 24 धावा पहिल्या षटकात पाहिल्या. त्यानंतर सौरभ मात्र चांगली गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये करताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आपला पॅटर्न सातपाटीचा दाखवत असताना भावेश चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका. अगदी ज्या वेगामध्ये चेंडू टाकला होता त्या वेगाचा वापर केला. बॅटचा फेस ओपन केला आणि अगदी मागच्या बाजूला षटकार मिळवलाय भावेशने आपल्या संघासाठी. षटकातील चौथा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये सूर्यकुमार कॉपी बुक स्टाईल मध्ये येतोय खणखणीत षटकार. बॅटिंग दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये वर चष्मा पाहायला मिळाला होता तो मुझम्मिलचा आणि या षटकामध्ये भावेश काय क्लास बॅटिंग. 2 षटकार भावेशच्या बॅटमध्ये लागोपाठ आली आहेत. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळलेला आहे. ओ हो हो पुन्हा एकदा चेंडू जातोय गॅप मधनं. चौकार. 4 धावा. इथे बनताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 40 धावांची ही सलामीची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 40 धावा देखील फलकावरती झाल्यात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन सौरभ पुन्हा एकदा तयार भावेशसाठी. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये थोडीशी फुट मुवमेंट पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर चेंडू योग्य प्रकारे बॅटवरती आला नाही. निर्धाव चेंडूने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर संघाची धाव संख्या झाली आहे बिनबाद 40. संख्या धावफलकावरती झालेली आहे 40. षटक क्रमांक 3 लेफ्ट आर्म बॉलर पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्क वरती धनंजय. धनंजय गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे.
नितेश घरत आणि संदीप म्हात्रे यांचं लक्ष लागून राहिलं आहे गोलंदाजांच्या कामगिरीवरती. कारण की पहिली 2 षटकं जर आपण पाहिलं तर फलंदाजांनी काय जबरदस्त आपला बोलबाला इथे दाखवला पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. आता उर्वरित षटकांमध्ये काय होईल, गोलंदाज विकेट काढण्यामध्ये यशस्वी होतील का? कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मुझम्मिलने काय 24 धावा एकत्रित केल्या, त्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकार हे पाहायला मिळाले. या षटकातील पहिला बॉल घेऊन धनंजय तयार गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल, धीम्या गतीचा हा चेंडू मुझम्मिलने पाहिलं आणि त्यानंतर फक्त प्लेड ऑन केलं. तिथे कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळवली गेली नाही. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आपण पाहतोय. मनाचे राजे चषक वेळी 2024. अतिशय सुंदर अशी देखणी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते या वेडीच्या मैदानावर. इथे मात्र स्वतः करता जागा बनवली, अप्रतिम. ऑफ स्टंप वरती जाऊन सफल झाले आणि अगदी आपल्या अंदाजात पुन्हा एकदा येतोय एक अप्रतिम बघा. या अगोदरचा पहिला बॉल फक्त टेस्ट केला होता मुझम्मिलने, त्यानंतर दुसरा बॉल ओळखला लगेच आणि आपला मोर्चा देखील वळवला लेग साईडच्या दिशेने षटकाराच्या स्वरूपात. 46 धावा झाल्यात फलकावर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न तिथे पाहायला मिळालाय. एक रन तिथे जरूर पाहायला मिळते लेग बाईसच्या माध्यमातून आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 47. या वेगवान धावा जमताना आपल्याला दिसत आहेत. त्याचं कारण भरत असलेली मुझम्मिलची बॅटिंग, भावेशची देखील बॅटिंग. 2 षटकार भावेशच्या बॅटमधनं देखील आलेत, एक चौकार देखील भावेशच्या बॅटमधनं आलाय. अगदी तोडफोडवाली इनिंग या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते सध्या तरी. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय तयार भावेशसाठी. आता पालघर स्पोर्ट्स क्लब कडनं डावपेच काय आखले जातील हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील चौथा बॉल इथे यावेळेला मात्र गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू, स्लोवर वन. बॅटवरती काही योग्य प्रकारे आला नाही, फक्त बग्याची भूमिका स्वीकारत राहिले भावेश. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील आणि धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 47. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. फ्लायटेड बॉल होता, त्या फ्लायटेड बॉलला मात्र भावेश ओढू शकले नाहीत आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. 5 चेंडू झालेले आहेत. हे ओव्हर जर आपण, हे षटक जर आपण पाहिलं तर थोडंसं इकॉनॉमिकल षटक निश्चितपणे आतापर्यंत पाहायला मिळत आहे. षटकातील शेवटचा बॉल धनंजय घेऊन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा गती परिवर्तन, स्लोवर वन इथे मात्र टाकला गेला आणि या डॉटने झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर संघाची धाव संख्या झालेली आहे बिन बाद 47. मिळत आहेत श्री सुमित मिसाळ TWJ डॉमिनेटर्स इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत मनाचे राजे चषक वेडी 2024 मध्ये. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती अगदी झपाट्याने आपल्याला वाढताना दिसते आहे. 47 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 सौरभ घेऊन पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र सौरभनं अगदी वेगवान चेंडूचा वापर केला. सॉफ्ट हँडने मात्र फक्त पुश केलं या चेंडूला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, अगदी वेगानं देखील गेले चेंडूवरती आणि 1 रन स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. बघा उजवा आणि डावकुरा फलंदाज आहे, त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेशन हे आपल्याला सातत्यानं या सत्रामध्ये देखील पाहायला मिळाले. आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या फलंदाजाला संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा त्या फलंदाजांना आपला बोलबाला दाखवलाय मैदानात. पाहता पाहता धावसंख्या 48च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सौरभ पुन्हा एकदा तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर स्क्वेअर लेगचा आता फाईन लेगमध्ये हलवला जातोय, त्यानंतर मिड विकेटला डीपमध्ये आपण पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरला देखील आपण पाहतोय, लॉंग ऑफ देखील सर्कलच्या बाहेर, थर्ड मॅन देखील बाहेर. यावेळेला मात्र चांगला फटका, पुन्हा एकदा वेगाचा वापर केलेला आहे आणि अगदी यशस्वीपणे चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी.
पद्धतीने धाव संख्या जर आपण पाहिली फलकावरती झाली आहे 52. पुढील बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. सातत्यानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत भावेश. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर सीमारेषा कुठेतरी थोडीशी जवळ आहे आणि त्याच्याचमुळे तिथे खेळण्याचा मोह आवरत नाहीये भावेश. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 52. 52ची एक सुंदर पार्टनरशिप बिल्ड होताना या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेला का भन्नाट वेग, अप्रतिम क्लास बॉलिंग. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता जरूर झालेली आहे. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 52. अजूनही दोन्ही सलामीवीर आपण पाहतोय भावेश आणि मुझम्मिल चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना दिसत आहेत आपल्या टीमसाठी. ते मात्र पुन्हा एकदा खेळले जरूर. यावेळेला मात्र चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. धनंजय तिथे झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु अगदी थोड्या फरकाने त्यांच्या हाताच्या वरनं तो चेंडू गेला आणि 6 धावा जरूर मिळवल्या आपल्या संघासाठी भावेशने. धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 58. यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. एक धाव पाहायला मिळते. 14 चेंडू आणि 27 वरती भावेश आहे आणि मुझम्मिल देखील 10 बॉल आणि 31 वरती खेळतोय. काय कमालीची बॅटिंग, चांगलं गेम प्लान्स इथे आखताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर संघाचे ही आघाडीची जोडी. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे 59. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत जी असणार आहे TWJ डॉमिनेटर विरुद्ध नमन 11 नाला सोपारा. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 59. शेवटचा आणि अंतिम षटक या सत्रातील घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती कौशिक. आता या शेवटच्या षटकामध्ये धावा जास्तीत जास्त जमवल्या जातील का? कारण की अजून तरी आपण पाहतोय तर सलामीची जोडी अगदी चांगल्या प्रकारे कार्य बजावत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतेय. 59 धावांची ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेतील हायेस्ट पार्टनरशिप जी आहे ती या दोन बॅटर्सच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पहिला बॉल कौशिक घेऊन तयार. यावेळेला मात्र अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट, सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावा. काय जबरदस्त अप्रतिम फटका होता. खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न कौशिकने जरूर केला होता, परंतु फलंदाज भावेशने ओळखला आणि अगदी चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड पाहायला मिळालाय. धावसंख्या झाली आहे या षटकाराच्या मदतीने 65. अजून एक मोठा फटका येतोय. कॅमेरामन अश्विनला टाटा बाय बाय करणारा अप्रतिम फटका, षटकार. विस्फोटक खेळी भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्लास क्लास आणि क्लास पाहायला मिळतोय आज भावेशचा. षटकातील तिसरा बॉल घेऊन कौशिक पुन्हा एकदा भावेशसाठी पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळला. मैदानी लगत चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. कर्णधार स्वतः तुषार बसवत तिथे आहे. चेंडूला उचलतायत, फेकी करतायत आणि 1 रन घेतली आहे आणि स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा मुझम्मिल स्ट्रायकिंग एंड वरती येत आहेत. मुझम्मिल देखील 31 धावांवरती आहे. त्याने देखील खूप चांगला खेळ केलाय. एकच लक्ष आहे की संघाची धावसंख्या जास्तीत जास्त वाढवावी. 72 धावा या सध्या तरी आपण पाहतोय धाव फलकावर. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र बॅटची एज घेऊन आपण पाहतायत स्लाइस केलंय.
थर्ड मॅनच्या रिझनमध्ये चेंडू जातोय, एकेरी धाव इथे पाहायला मिळते. या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर चौकार षटकार चौकार षटकार आणि अधूनमधून कुठेतरी एकेरी धावा या पाहायला मिळाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे या दोनही सलामीवीरांनी. आज गोलंदाज जर आपण पाहिलं तर किमया काही जास्त साध्य करू शकले नाही. त्याचं कारण आहे ते चांगले फलंदाज. इथे मात्र मोठा फटका खेळलेला आहे. तुषार तिथे आहेत, त्यांच्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चाळीस वरती नाबाद. इथे मात्र अप्रतिम अर्धशतक पहिलं साजरं होत आहे. मनाचे राजे चषक वेळी 2000 आहे. काय कमालीची बॅटिंग केली. क्लास क्लास आणि क्लासच. जणू काही सकाळी सातपाटीच्या बंदरावरती जाऊन त्याने सराव केलाय आणि तोच सराव इथे प्रत्यक्षात मॅच मध्ये पाहायला मिळालाय. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर एक मोठी टोटल आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. 85 धावा झालेल्या आहेत ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर या संघाच्या आणि या 86 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता या मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाकडनं कसं दिलं जाईल ते आता पाहणं खूप महत्वाचं आहे. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. आपण ऐकणार आहात पालघर जिल्ह्याचा गोड आवाज. प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहात दुसऱ्या सत्रामध्ये. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी कॉल करतोय नमन 11 नालासोपारा आणि TWJ डॉमिनेटर दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित असतील तर आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. धन्यवाद. खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्याच सामन्यामध्ये सातपाटीकर अर्थातच आपण पाहतायत ब्रँड इज ब्रँड भावेश पाटील कीड या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली आणि पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. हे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावर आपण पाहू शकाल तो मिस्टर भावेशला आपण पाहू शकलात. ॲब्सोल्युटली सुपर अँड आउटस्टँडिंग बॅटिंग बाय भावेश आणि त्याला खूप सुंदर साथ दिली ती आपण पाहू शकलात. लेफ्ट हँड बॅटर मुजम्मिल अप्रतिम चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सकाळचं सत्र सूर्याची कोवळी किरण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलीत आणि आता 11:30 वाजण्याच्या सुमारास आपण पाहू शकताय थोडीशी सूर्याची प्रखर किरण ही मात्र खेळपट्टीवर येत असताना दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पालघरचे 2 स्टार आहेत. एका साईडला महेश राऊत अर्थातच गुरु ब्रँड ऑफ तारापूर आणि एका साईडला तुषार बसवत क्वालिटी ऑफ गोठणपूर म्हणजेच पालघर असे 2 या वेळेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर या टीमला बॅटिंग मिळाली आणि त्यांनी 85 धावा कुठल्या पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 40 धावा फलकावर होत्या. तिसरं षटक धनंजय दवनेने काय गोलंदाजी केली. क्वालिटी गोलंदाजी कशी असावी, क्लास बॉलिंग मध्ये कसा असावा, एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून धनंजय दवनेने
पुन्हा एकदा दाखवून दिलं की मी चांगली गोलंदाजी करू शकतो, परंतु थोडीशी रणनीती कुठेतरी चुकली आणि सौरभला या वेळेला चौथ्या षटकामध्ये आणलं, ज्याने 16 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर कौशिक आला आणि कौशिकला आपण पाहू शकताय 26 धावा तब्बल कुठल्या गेल्या. म्हणजे जी रणनीती होती बॅटरची ती सक्सेसच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळाली. एका साईडला पालघर स्पोर्ट्स क्लब आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर अवधूत कामत या संघाला लीड करताना पाहायला मिळतात. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये अवधूत कामतने खूप चांगली कॅप्टनशिप आपल्या करिअरमध्ये करताना पाहायला मिळतोय. खास करून धडाकेबाज चषकामध्ये 50वं वर्ष गोल्डन जुबली आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. एक मॅन ऑफ द मॅच. त्यावेळेला मी अवधूत कामतला प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की सातपाटीकरांचा आम्हाला खूप सपोर्ट असतो आणि 120 जण धडाकेबाज चषकाला मात्र मॅच पाहण्यासाठी आले होते. म्हणजे जवळजवळ 110 किलोमीटरचा प्रवास करून त्या ठिकाणी वडवलीच्या मैदानात ते प्रेक्षक वर्ग पोहोचले होते. म्हणजे यावरून आपण सिद्ध करू शकतो की टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, पॉप्युलर खेळ का वाढला गेला त्याचं एकमेव उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक अवधूत कामत. पहिलाच बॉल या वेळेला महेश राऊतच्या बॅटमधून पॉवर प्लेचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कडक शॉट, 6 धावा. आणि सुरुवात झाली, परंतु गुरु या वेळेला दर्शवतोय, इरादे पक्के स्पष्ट करतोय की आम्ही सहजासहजी हार मानणार नाहीये. जरी नाण्याची एक बाजू पडताळली परंतु दुसरी सुद्धा बाजू पडताळणं हे आमच्या हातामध्ये आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब या मात्र आपण पाहू शकतायत टीम कडून खास करून महेश राऊत गुरुची यावेळेला अप्रतिम आक्रमकता आता सिद्ध होईल का येणारी वेळ दर्शवेल. जिशान खानला आपण पाहतायत, एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फुलटॉस बॉल होता, क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. मोठी फळी आहे नो डाऊट पालघर स्पोर्ट्स क्लब या टीमच्या माध्यमातून, परंतु तुम्हाला आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. तर क्रिकेटच्या मैदानात नेहमीच 100% तुम्हाला द्यावे लागणार आहे. 7 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. 2 षटकही मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये रोहिदासजी पाटील टायगर या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले ते सुद्धा उपस्थित झालेत. आज ओपन गट आहे, खुला गट, आणि नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी प्रोत्साहित केलंय आणि प्रत्येक पॅकर्स म्हणून ज्यांच्या नावाने आपण सातत्याने पाहिलंय. शुभमजी पाध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहू शकतायत. अप्रतिम जागा बनवली, रूम दिला स्वतःला आणि सरळ चेंडूला पाठवलं. बाउंड्री लाईन क्लिअर करणारा 1 बाउन्स चौकार. गुड शॉट बाय तुषार बसवत. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने तुषार बसवतने टप्पा पडल्यानंतर बॅकफुट फ्रंट फुट ओळखलं आणि सरळ चेंडूला पाठवला. एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकफुट पॉइंटच्या अगदी मधोमध चौकाराकरिता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेला. फिल्डर त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करतायत, तर मिड ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल. तत्पूर्वी आपण पाहिलं तर स्पर्श झालेला आहे आणि नितेश कदम यांचा इशारा येतोय चौकार. बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 16, एकंदरीत 15 या धावसंख्येवर. कंपॅरिझन करताना 4 बॉलमध्ये 16 रन्स होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या, म्हणजे बरोबरीने चाललेत, नो डाऊट अबाउट इट. कारण पहिल्या षटकात 24 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या पाहायला मिळाल्या. अर्थातच ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर या टीमच्या. 4 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज तुषार बसवतच्या बॅटमधून. एक अतिशय सुंदर कलाकार म्हणून ज्याची ओळख सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. गोठणपूरचा ब्रँड मीन बोरा आणि तुषार बसवत एकाच टीम मध्ये गेली कित्येक वर्ष आपण सातत्याने पाहिले या खेळाडूंना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल अवधूत कामत.
हा चेंडू पाहिलं न्याळला, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. काय कट केला चेंडूला, या वेळेला आपण पाहू शकाल बॅटचा फेस ओपन करत असताना इंटेलिजंट क्रिकेट याला म्हणतात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, लगातार 3 चौकार. संख्या 19 वर जाऊन पोहोचले गेले. इथून मात्र लेफ्ट केलं चेंडूला, एक्झिट केलं. असं वाटलं तुषार बसवतला की इथे मात्र चेंडू वाईड येईल, परंतु तसं काही घडलं नाही. आणि पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या 19. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 24 धावा होत्या, म्हणजे 5 धाव्याने पाठीमागे अजून सुद्धा आहे. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 69 एकंदरीत 70 धावांचं 67 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 67 रन्स असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू या ठिकाणी दिलं जाईल. 2 कॅमेरा सहित आपण ही स्पर्धा कव्हर करतायत. प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून 19 रन झालेले आहे. 67 रनची अजून सुद्धा आवश्यकता. बॉल आहे 24 बॉल मध्ये 67 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पालघर स्पोर्ट्स क्लब या टीमला प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, बेलवर क्लिक करा. नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मोठमोठ्या स्पर्धेचं. सिद्धार्थ कदम हे स्वतः आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. अश्विन गोपाळे आणि राहुल अशी मात्र कॅमेरामॅनची जोडी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. आज कॅन्डीने थोडीशी विश्रांती गेले, परंतु आज त्यांच्याच जागी एक स्पेशलिस्ट डीजे ऑपरेटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 19 रन. जिशान खान स्विच या वेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ज्या पद्धतीने हा चेंडू खाली राहिला होता आणि पंच दर्शवतायत वाईटच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत. नितेशजी कदम त्या ठिकाणी दर्शवतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं बंधन आहे. 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा येतात तेवढ्या कमीच वाटतात आपल्याला. ईशानचा हा बॉल ह्या वेळेला ऑन साईडला तेवढाच भन्नाट वेग आपण पाहू शकाल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर. प्रतिस्पर्धी संघाच्या 2 षटकांमध्ये 40 धावा होत्या. इथून मात्र आपण पाहतायत किती धावा 5 बॉल मध्ये येतील याकडे सुद्धा लक्ष खेळाडू कक्षांमधून लागलं असेल. ते पालघर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून यांचे पॅकर्स आपण पाहतायत. संदीप म्हात्रे आहेत. सचिन गरज आज स्वतः इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. नितेश गरज यांना आपण पाहू शकता. ही त्रिमूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंज ऑफ पे जरूर केला गेला. चेंडू बराच वेळ हवे. स्लोवर 1 चेंडू होता. नकल बॉल. होते की जिशान खान वेगवान मारे करेल, परंतु तिथे स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला आणि कोणतीही चुकी कोणतीही मिस्टेक केली नाही ती फिल्डरने. श्रेयस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. श्रेयसने सुद्धा धडाकेबाज चषकामध्ये काय आक्रमकता दाखवली होती. चांगली गोलंदाजी सुद्धा केली होती आणि एक मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा याच खेळाडूला मिळाला. म्हणजे एक मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन धडाकेबाज बिग बॅश धमाकामध्ये जाऊन चांगली आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा जो प्रयत्न केला आणि सक्सेसच्या मार्गावर पाहायला मिळाले. कारण तुम्ही छोट्या स्पर्धेपासून जेव्हा सुरुवात करता तेव्हा मोठ्या स्पर्धेपर्यंत पोहोचता, परंतु त्या छोट्या स्पर्धेला कधी विसरून चालत नाही. आणि तेच मात्र काही खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. हेच खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे 9-9, 10-10 लाखाच्या स्पर्धा खेळलेल्या आहेत, परंतु या 70,000च्या स्पर्धेत सुद्धा आम्ही उतरणार, आम्ही चांगला खेळ दाखवणार, आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत प्रामाणिकपणे खेळ दाखवणार, हा त्यांचा हेतू आणि उद्देश या सातत्याने पाहायला मिळत आहेत. मानाचा मुजरा असेल. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना दूर आहे. अप्रतिम वेगवान चेंडू होता.
आणि ज्या वेळेला जिशान खान गोलंदाजी करतो त्यावेळेला त्याच्यात मुखातून एक वेगळाच ज्या पद्धतीने आवाज येतो ते एफर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीने आपण भरपूर गोलंदाजांना आपण पाहिलं होतं. शॉन टेटला आपण पाहू शकलात, ब्रेटली सारख्या गोलंदाजाला आपण पाहू शकलात. ज्या वेळेला तो गोलंदाजी करायचा त्यावेळेला अशाच पद्धतीने जिशान खान पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रतिम टप्पा चूक पद्धतीने पंचांकडे दाद मागितली. गुरुला हा चेंडू समजला नाही. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. हलकीशी एज कदाचित त्या ठिकाणी पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 23. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर अवधूत कामतच्या जिशान खानने भरपाई ती भरून काढली. खूप चांगली गोलंदाजी करत असताना धावांवर लगाम लावलाय करण रावरे. वामन या नावाने ओळखला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. जॉन्टी या नावाने ओळखला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. तोच खेळाडू चिंचणीचा ब्रँड म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 23 रन्स ऑन दी बोर्ड. गुड डिलिव्हरी भन्नाट वेग तेज तर्रार. या वेळेला आपण पाहू शकतायत जिशान खान आल्या आल्या मात्र त्यांनी या मैदानात प्रॅक्टिस केली नाही. तो स्वतः तयार झाला, स्वतःला त्यांनी प्रिपेअर केलं आणि तदनंतर आपण पाहू शकतात मी चांगली गोलंदाजी करेन हे त्याची बॉडी लँग्वेज या वेळेला दर्शवून दिली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 धावा. चांगला चेंडू होता. यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला. ऑफ साईडला मुझम्मिल पुढे सरसावेल. एक धाव वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी आणि टाळ्यांचा कडकडाट येत असताना ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकरच्या फॅनचा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24. कंपॅरिझन करताना 16 धावेने मागे आहेत. म्हणजे आता इथून बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 62 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 62 रन्स. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या सुप्रसिद्ध मैदानात. आपण पाहू शकताय निसर्गरम्य आणि नयनरम्य अशा वातावरणात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. आज खुला गट ओपन टीमला स्थान दिलं गेलंय. 8 टीम आज आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना नमन 11 नालासोपारा 2 हात करणार आहे TWJ डॉमिनेटर या टीम बरोबर. ओमसाई उत्तनची टीम 2 हात करेल देवा स्पोर्ट्स कंगना 11 या टीम बरोबर. बाजाराळी मनोर जे आर स्पोर्ट्स दैसर या टीम बरोबर खेळेल. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करण रावरेचा नक्कीच होता, परंतु इथे पाहता पाहता तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. महेश राऊत गुरु आणि एका साईडला करण रावरे वामन यांच्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं आणि एकमेकांवरचा विश्वास आणि आत्मविश्वास हा सुद्धा खेळपट्टीवर दोन्ही फलंदाजांनी दर्शवून दिले गेले. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये 86 धावांचा पाठलाग करत असताना पालघर स्पोर्ट्स क्लब ही टीम आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल जरूर होता, मात्र चेंडू सरळ निघून जाईल. यस वाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच फाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 28 1+1 अशा 2 धावा. परेश आरेकर म्हणून एक नवापूरचा गोलंदाज ज्याने सुप्रीमो चषक सुद्धा आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा ज्याने हाताळली गेली आणि तोच खेळाडू आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑफ साईडला खेळण्याचा इरादा जरूर होता. मायनस पॉइंट असतात एकमेकांचे, ते मात्र जरूर ओळखतात गोलंदाज की या फलंदाजाला कसं खेळपट्टीवर थांबून ठेवायचं, कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारून द्यायचे नाहीत. हा जेव्हा एखादा त्याचा दृष्टिकोन आणि जो अभ्यास करतो तो गोलंदाज परिपक्वतेचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. वेळेला चेंज ऑफ पेस जरूर केला गेला, परंतु चेंडूला स्टॉप केला. गुड फिल्डिंग. डायरेक्ट हिट जरूर होता भावेश पाटीलचा. भावेश पाटीलने तो झेल टिपलेला अजूनपर्यंत लक्षात आहे. धडाकेबाज 25 तारखेची ती रात्र आणि काय तो कॅच टिपला होता वन हँडने.
मॅग्निफिसंट प्लेयर, एक हर हुन्नरी आणि अग्रेसिव्ह खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली आणि बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत आपण पाहू शकताय 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29 वर. या वेळेला ऑफ साईडला ऑन द टोस खेळला होता. अवधूत कामत कोणती मिस्टेक करणार नाहीये. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द डग आउट, गॉन. म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, गोरेगावचं मैदान ज्याने गजबजवलं होतं. उमर 11च्या अगेन्स्ट खेळत असताना काय कलात्मक फलंदाजी केली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परेश आरेकर समोर. फिरोज शेख यांचे बंधू आहेत. अप्रतिम. परेश आरेकर यावेळेला म्हणतायत नाही मी इथे खेळून देणार नाही. या बॉलवर मात्र पूर्णपणे बीट झाले आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. परेश आरेकरचे ते 2 स्पेल मला अजून आठवतात. उमेळमानच्या मैदानात आणि काय जबरदस्त स्पर्धा, 6 लाखाची स्पर्धा पार पाडली गेली. नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या त्या वसई क्रीडानगरीमध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळालं होतं. दीपू पाटेकर आणि त्यांच्या टीमने ती स्पर्धा भरवली गेली होती. या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता चांगला, परंतु इथे कॅच ड्रॉप. एक धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणताही नसेल. स्वतःवर निराश नाराज होत असताना पाहायला मिळतोय परेश आरेकरचं एक सक्सेसफुल षटक पाहायला मिळतं आणि संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली अवधूत कामतच्या गोलंदाजीच्या विरोधात. दुसऱ्या षटकात जिशान खान आला. त्याने मात्र जबरदस्त गोलंदाजी करत फलंदाजांना जखडवून ठेवलं. फक्त 5 धावांचं ते षटक पाहायला मिळालं. एक सफलता सुद्धा प्राप्त केली आणि तिसऱ्या षटकात त्याच्याच पावलोपावली परेश आरेकर, ब्रँड ऑफ नवापूर चा हा गोलंदाज ज्याने फक्त 6 धावा खर्च केल्या, एक सफलता प्राप्त केली. म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करणं फार गरजेची गोष्ट आहे आणि ते कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. 30 धावा म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर प्रवास आहे. 12 बॉल आणि 56 रनची आवश्यकता आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावीच लागेल. जिशान खान आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. उझैर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरचे रिॲक्शन पहा की एवढा वेगाने चेंडू येतोय, भन्नाट वेगाने, की दुखापत होण्याचे चान्सेस सुद्धा निर्माण कधी कधी होतात. त्यामुळे मात्र काही विकेट किपर ग्लोव्हचा वापर करत असतात हे आपण सातत्याने पाहिलंय. कालच्या दिवसामध्ये न्यूझीलंड संघाने 6 झेल सोडले आणि 45 वरून 319 पर्यंत मजल मारले इंग्लंड टीमने आणि एक झेल ग्लेन फिलिप्सचा तो व्हायरल झाला. ऑली पोपचा तो कॅच टिपला गेला होता गलीमध्ये. ऑन साईडला मोठा प्रहार तर आहे, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, कोणती मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. पाहतायत निराश आणि निराशजनक कामगिरी करून तंबूच्या आसऱ्याला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मीन बोराला आपण पाहतायत. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मॅन फ्रॉम गोठणपूर चा हा एक अप्रतिम खेळाडू आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तर इथून प्रेशराइज फलंदाज होताना पाहायला मिळतील, कारण 56 रनचा अजून सुद्धा नितांत गरज आहे. 56 रनची. बॉल आहे तुमच्याकडे 10. 560च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल.
दिवेश पाटील काही जबरदस्त विकेट किपिंग पालघरमधून वन ऑफ द बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिरावली. चला नमन 11 नालासोपारा आणि TWJ डॉमिनेटर दोन्ही संघाचे पण आपण यायचे आहे. 2 फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. वाईट +4 मिळतील 5. वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 35 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. जिशान खान एक वेगवान मारा करण्यासाठी जो ओळखला जातो, सातत्याची कामगिरी करणारा सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यासाठीच या सातपाटीकरांनी या खेळाडूला या संघामध्ये आमंत्रित केलंय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. परफेक्ट लेन त्या लाईनचा मारा कसा करायचा, भेदक माऱ्यापुढे परिपूर्ण मात्र नमलेत इथे फलंदाज. संघाची धावसंख्या 35 वर थांबले. पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर असं वाटलं आमच्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना की हा सामना चुरशीचा पालघर स्पोर्ट्स क्लब जरूर करून दाखवेल, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांकडे जिशानने तीच अपील केली होती की पायाला स्पर्श करून चेंडू गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35. बॉल फेकून झालेत आतापर्यंत जिशानचे 4. जिशानला वेळेचं व्हॅल्युएशन माहिती आहे. 9:18 परफेक्ट सफाळी स्टेशनला तो उतरला आणि इथे मात्र 9:30 वाजता त्याने मैदान गाठलं आणि स्वतःला प्रिपेअर केलं. ऑन साईडला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना परेश आरेकर पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 37. पहिल्या इनिंगचा आढावा घेत 2 षटकांमध्ये 40 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये धनंजय दवने आला. 7 धावा फक्त खर्च केल्या आणि तिथे असं वाटलं 60-65 पर्यंत मॅक्झिमम टोटल जाईल, परंतु तसं न होताना कौशिकच्या गोलंदाजीवर तब्बल 26 धावा आल्या. डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. 30 तर्रार भन्नाट वेग, वेगेबरोबर अचूक टप्पा ही त्याची ताकद बनली गेले. ऑल इंडिया ओपन आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची सातत्याने निवड होताना पाहायला मिळते. नमन 11 नालासोपारा वर्सेस TWJ डॉमिनेटर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून मनाचे राजे ग्रुप चषक वेडी 2024चं शानदार आयोजन. वर्ष पहिले आहे, परंतु पहिलं वर्ष हे कोणालाच वाटणार नाही एवढं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. प्रत्येक वेगवेगळे गट आपण पाहिलेत. पहिल्या 2 दिवसामध्ये आमंत्रित गट पाहिलं. कालच्या दिवसामध्ये वैतरणा गट आणि चंदनसर गट हा पण पाहिला. आजच्या दिवसामध्ये खुला गट ओपन गटला प्राधान्य दिलंय. म्हणजे संपूर्ण मसालेदार क्रिकेट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वेगवेगळे फ्लेवरचं क्रिकेट आपण पाहू शकाल. श्रेयस गोलंदाजी मार्कवर सातपाटीचा ब्रँड आहे. उद्याच्या दिवसात सफाळी गट आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खूपच ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते आणि फलंदाज क्लीन बोल्डच्या माध्यमातून महेश राऊत गोरू बॅक टू द डगआउट. सहर्ष स्वागत आहे या सुप्रसिद्ध मैदानात. सुरू असलेला पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये पकड निर्माण केले तो संघ पाहायला मिळतोय ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर. धडाकेबाज मध्ये MS अर्थातच मोतीलाल शहा यांच्या नेतृत्वाखाली पॅकरच्या भूमिकेत आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले आणि अवधूत कामत त्यांनी त्यांची तारीफ सुद्धा केली, कौतुक केलं. यावेळेला जरूर पायावरचा चेंडू आणि धनंजय दवनेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. जसा आला तसाच मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकतायत
हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. पहिल्यांदाच अशी वेळ आली असेल सचिन घरत यांच्यावर की स्वतः इन ऍक्शन याला बॅटिंगसाठी उतरताना पाहायला मिळत आहेत या खुला गटमध्ये. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची एंट्री सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. जव्हार पासून तर आपण पाहिलं तर मलवाडापर्यंत आपण पाहू शकाल. मलवाडापासून विक्रमगड पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचा जरूर संघ उतरतो आणि चांगल्या प्रकारचे पॅकर्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश गरज, सचिन गरज, संदीप म्हात्रे आणि सफाळी विभागामध्ये असे भरपूर पॅकर्स आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये SP अर्थातच शुभम पाध्ये, रोहिदास पाटील, रॉकी ग्रुपला सातत्याने चांगल्या प्रकारचं त्यांनी प्रदर्शन दाखवलं त्यांच्या संघाने. हे पॅकर्स आहे स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशाने खऱ्या अर्थानं या खेळाडूंवर जीव लावतात आणि जिव्हाळ्याचं क्रिकेटवरचं प्रेम देताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 37. बॉल फेकून झाले 3 हॅट्रिक बॉल होतात. डॉट बॉल येत असताना श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऑन साईडला सचिनचा फटका, मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत मुझम्मिल कोणतीही चुकी करणार नाही. गुड कॅच, फलंदाज बाद. सचिन गरत बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगला टीम मेंटॉर म्हणून चांगली भूमिका बजावतोय. कमी वेळेत आणि कमी वेळामध्ये अंडर 24चं क्रिकेट ज्या वेळेला पाहायला मिळालं, अंडर 24चं क्रिकेट ग्रामीण बिग बॅश धमाका खूप चांगलं क्रिकेट भिनारच्या मैदानात पाहू शकलात आणि तिथे टीम मेंटॉरची भूमिका सुद्धा प्रीत पाटीलने बजावली गेली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37. अप्रतिम चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणार आपल्याला पाहायला मिळतो. ही श्रेयसची ताकद बनली गेले. खेळपट्टी कोणतीही असो, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असतो, परंतु आम्ही चांगलं क्रिकेट दाखवणार, आम्ही चांगली गोलंदाजी करणार, हा त्याचा आत्मविश्वास. विचिटचा फटका प्रीत पाटीलने दर्शवलं. जरी प्रीत पाटील सातपाटीच्या संघाचा टीम मेंटॉर म्हणून ज्यांनी काम बजावलं, तरी सुद्धा आज अगेन्स्ट खेळत असताना चांगल्या प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना संघ पाहायला मिळतोय. ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटीकर पहिल्याच मॅच मध्ये दणदणीत विजय मिळवत असताना आणि दारुण पराभव स्वीकारावा लागला तो अर्थातच पालघर स्पोर्ट्स क्लब या टीमला.